हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण तुरीच्या डाळीची पेंड भाजीची रेसिपी. अगदी सोप्या पद्धतीने ही जी रेसिपी आहे ती माझ्या स्कूल टाईमच्या लंच बॉक्सची रेसिपी आहे. स्कूलमध्ये 11 ते 5 वाजेपर्यंत स्कूल राहायची, तर दुपारी माझी मम्मी मला ही लंचमध्ये करून द्यायची डाळ आणि मस्त चपाती वगैरे खूप टेस्टी लागायची बघा. तर आपण एक अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी घेणार आहे, तर माझ्याकडे तुम्ही शॉर्टपर्यंत बघा. पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे. डाळ जी आहे मी तुरीची डाळ 1 घंटा आधीच भिजत घातली होती. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपलं टाकायचं आहे जिरं, मोहरी आणि हिंग टाकायचं आहे. हिंग टाकणं गरजेचं आहे कारण आपण डाळीचा प्रकार करत आहे. हिंग टाकल्यामुळे काय होते, डाळी जे पचायला चांगली सोपी होते. त्यामध्ये टाकायचं आपल्याला कढीपत्ता आणि बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. या भाजीला जरा कांद्याचं प्रमाण जास्त लागते बघा. छान कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. मी 1.5 कांदा घेतला. अशा पद्धतीने मी मस्त लांब लांब पातळ पातळ कट करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कांदा कट करून घ्या. कांदा छान मस्त परतून झाला की त्यामध्ये टाकायचं आपल्याला हिरवी मिरची मस्त काप करून टाकायची आहे. त्याला पण छान परतून घ्यायची आहे. अगदी सोपी अशी रेसिपी आहे बघा. कांदा आणि हिरवी मिरची परतल्या गेली की त्यामध्ये टाकायचं आपल्याला आलं लसूणची पेस्ट आणि याला छान शिजवून घ्यायचं आहे. याचं आपल्याला कच्चं पण काढून घ्यायचं आहे. हिरवी मिरची, कांदा, आलं लसूणची पेस्ट शिजल्या गेली तर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद, तिखट आणि धनापूड टाकायचा. तर आपल्या स्वादानुसार तुम्ही टाकू शकता आणि याला छान मिक्स करायचं आहे. आपल्याला मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यामुळे काय होते माहिती का, मसाला शिजला जाते. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 टोमॅटो मस्त बारीक चॉप करून टाकायचा आहे. टोमॅटोला मस्तपैकी नरम होऊ द्यायचा, आपल्याला शिजवून घ्यायचं मस्त बघा. आता टोमॅटो शिजला गेला की त्यामध्ये टाकायचा आहे सांबार मसाला. सांबार मसाल्यामुळे आपल्या डाळीला खूप छान टेस्ट येते. आणि काश्मीरी लाल मिर्च बिलकुल ऑप्शनल आहे, मी व्हिडिओसाठी म्हणून टाकलेली आहे. तुम्ही त्याला स्किप पण करू शकता. कलरसाठी टाकलेले आहे मी. मस्त आपल्याला ते परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये टाकणार आहे आपण भिजलेली तुरीची डाळ. तर तुम्ही तुरीच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ, मसूर डाळ, हरभऱ्याची डाळ किंवा तुम्ही उडीद डाळ सुद्धा घेऊ शकता. पेंड भाजी करायला खूप स्वादिष्ट आणि हेल्दी रेसिपी आहे बघा. जुनी रेसिपी आहे, आपल्या स्कूल टाईमची आहे. तुम्ही पण नक्की अशी प्रकारची भाजी नेली असेल बघा. तर तुम्ही कुठल्या प्रकारच्या टिफिनला भाज्या न्यायच्या मला कमेंट करून नक्की सांगा. मस्त त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला बघा. आता यामध्ये आपण डाळ भिजेल एवढंच पाणी टाकणार आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण आपल्याला जी भाजी आहे ती पेंड भाजी करायची आहे. पेंड भाजी म्हणजे घट्ट भाजी करायची आहे आपल्याला. तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणते मला नाव नक्की कमेंट करून सांगा. त्याला मस्त परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायची आहे. डाळ आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायची आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही डाळ हे कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता आणि मग फोडणी घालू शकता. पण काय होतं, कुकरला कधी कधी ना डाळ जास्त शिजल्या जाते. आपल्याला जास्त डाळ शिजवायची नाही आहे. डाकड कच्ची म्हणजे अर्धी शिजलेली अर्धी कच्ची राहते ना, अशी डाळ पाहिजे आहे आपल्याला, कारण खाताना खूप मज्जा येते बघा. आता बघा डाळ आपली बराच होत आलेली आहे. थोडं पाणी आहे तर आपण त्यात मस्त जिरून घेणार आहे. झाकण ठेवून मस्त वाफेवर डाळ शिजवायची आहे आपल्याला बघा. इतकी स्वादिष्ट झालेली आहे. अर्धी डाळ शिजल्या गेली की आपण त्यामध्ये टाकणार आहे चिंच गुळाचं पाणी. त्यामुळे काय होते, आपलं डाळ आहे ना मस्त आंबट, गोड, तिखट एकदम जबरदस्त स्वादची होते. खाताना खूप मज्जा येते बघा. मग आपली डाळ तयार झालेली आहे. थोडंसं आपण अंगी रसा ठेवणार आहे कारण घट्ट झाले की नाही ती थंड झाली की नाही ती अगदी घट्ट होते. मग त्यामध्ये टाकायचे आहे मस्त कोथिंबीर. तुम्हाला सांगते कशी सर्व करायचे ते. असं चपाती घ्यायची मस्त, त्यावर आपण साईडला चपाती ठेवायची, लिंबू घ्यायचा, चपातीवर टाकायचं, चपाती किंवा भाकरीवर टाकायची आहे आपल्याला आपली तुरीची डाळीची पेंड भाजी. आता ही सध्या गरम आहे त्यामुळे थोडीशी आपल्याला रस्सा दिसताय, नंतर घट्ट थंड झाली की ती मस्त घट्ट घट्ट होते एकदम. त्यावर टाकायचा आहे भरपूर असा बारीक कट केलेला कांदा. सोबत घेतला आहे मी शिरा आणि मस्तपैकी मारला ताव. तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल, बघून नक्की तोंडाला पाणी सुटलं असेल. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी माझ्या मैत्रिणींसाठी पण आहे ज्या मैत्रिणी जॉबला जातात. सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.